एखादा पाण्याचा थेंब एखाद्या खराब पाण्यामध्ये पडल्यानंतर तो खराब होतो. तोच पाण्याचा थेंब एखाद्या पानावरती पडला, तो मोत्यासारखा दिसतो. तोच पाण्याचा थेंब तव्यावरती पडला की नष्ट होतो. तोच पाण्याचा थेंब एखाद्या स्वच्छ पाण्यामध्ये पडल्यावरती निर्मळ होतो. माणसाच्या जीवनाचं सुद्धा तसंच आहे. जशा प्रकारे आपल्याला आयुष्यामध्ये संगत लाभते, जशा प्रकारे आपल्याला सानिध्य लाभतं, तशा प्रकारे आपलं आयुष्य घडतं. आपण जर वाईट संगतीमध्ये गेलो तर आपलं आयुष्य नष्ट होतं. आपण जर चांगल्या आचारांच्या, चांगल्या विचारांच्या माणसासोबत राहिलो तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगले आचार विचार घडतात आणि आपलं व्यक्तिमत्व सुद्धा तशाच प्रकारे घडतं. आणि म्हणून जीवनामध्ये जर आपल्याला चांगलं ध्येय गाठायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल आणि आपलं आयुष्यामध्ये नाव चांगलं कमवायचं असेल तर आपण कोणाच्या सोबत राहायचं हे आपण स्वतः ठरवायचं.